हाय, मी नीलम. आत्ता परवाच सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आणि एका तरल सुश्राव्य, अगदी मंद मधुर आणि इतक्या सुंदर आवाजाला आपण सगळे हरवलो. पण त्यांच्या आठवणीमध्ये आपण अशी काही त्यांची मराठी आणि हिंदी गाणी आहेत ना की ती ऐकताना आपण नेहमी ऐकतच राहावं असं वाटतं. आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या खूप जवळपास जाणारा तरी परंतु खूप वेगळा आणि खूप सुंदर असा ज्यांचा आवाज होता त्या सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल ना. चला तर मग आमच्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये आपण नेहमी येताच ना छान छान कार्यक्रम बघायला. तर आजही आमच्या तिथे आमच्याकडे येणाऱ्या अश्विनी ताई मारुलकर त्या आपल्याला त्याबद्दल खूप सुंदर आणि छान माहिती सांगणार आहेत बरं का. त्यांची गाणी पण त्या म्हणणार आहेत. तर चला तर मग आपण बघूया आणि एन्जॉय करूया. आणि शिवाय एन्जॉय करूया म्हणण्यापेक्षा त्यांची गाणी एन्जॉय करूया. पण त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम करत आहोत. तर पुन्हा एकदा त्यांना मनापासून श्रद्धांजली. उमटवला आपल्या आवाजाचा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा, आणि तो आज तागायत आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयावरती व्यापून उरलेला. आणि तसंच त्यांनी राज्य केलं म्हटलं तरी हरकत नाही, कारण त्यांच्या आवाजातला आणि त्यांच्या स्वभावातला जो मार्दव आहे तो सगळ्यांना हवासा वाटत होता. तर त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 भवानीपूर ढाका, म्हणजे बांगलादेश त्यावेळेचं, म्हणजे तेव्हा भारतच होतं ते. 1937 फाळणी व्हायची होती, त्यामुळे अखंड भारत होता आपला. भवानीपूर ढाका येथे झाला. आई सीताबाई आणि वडील शंकरराव हेमाडे. तर यांची ती ज्येष्ठ कन्या, म्हणून तिचं नाव सुमन हेमाडी असंच होतं पहिलं. कर्नाटकातील उडुपी येथील हेमाडी गावातील ते सारस्वत ब्राह्मण कुटुंब होतं. आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचे वडील वरिष्ठ अधिकारी म्हणून कामावरती होते. मग 40-45च्या सुमारामध्ये तुम्हाला माहिती आहे देशभर सगळी आंदोलनं चालली होती स्वातंत्र्याची. आणि मग त्या काळामध्ये अर्थातच ते सक्रिय खूप नव्हते, पण सपोर्ट होता. आणि त्यामुळे काही वेळा त्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी भारतामध्ये त्यांना सुरक्षित वाटायला लागलं, म्हणून त्यांनी ढाका सोडलं आणि ते मुंबईमध्ये कुटुंब आलेलं आहे. त्यावेळी त्या 8-1 वर्षाच्या होत्या, 7-8 वर्षाच्या. सगळ्यात जास्ती गाणी जर कोणाबरोबरच्या मध्ये म्हणजे एकूण त्यांची भरपूरच गाणी आहेत, पण मराठी गाण्यात दशरथ पुजारी यांच्याकडे त्यांनी जास्ती गाणी गाली. 16व्या वर्षापासून दशरथ पुजारी यांच्याकडे त्या मुंबईत असल्यापासून गात आहे. मग त्या आता एकूण 5 बहिणी आहेत. त्यांची नावं आहेत बघा: उषा, सुमन, मुक्ता, श्यामा आणि नीला, अशा त्या 5 बहिणी होत्या. त्याच्यातली तुम्हाला श्यामाची तार माहिती, तर ती त्यांची घेतलंच जात नाही किंवा चुकीचं घेतलं जातं. लताचं असं त्यांनी सांगितलं नाही, पण हे गाणं सुमन कल्याणपूर आणि माझ्या आईने म्हणलेलं आहे. आणि असं खडसावून त्यांनी सांगितल्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमात माफी वगैरे मागितली दूरदर्शनने. आणि असं म्हणजे काय कुटुंबातलं एक दक्ष आहेत सगळेजण, एकमेकांशी गुंतलेले असल्या कारणानंच हे होऊ शकतं. जाऊ दे की आपल्याला काय करायचं आईचं, असं नाही केलं तिने लगेच ताबडतोब तिथल्या तिथे. तर असं एक संघ कुटुंब, त्यांचं मुलगी आणि मिस्टर आणि बाकीची सगळी घरातली माणसं एक लीलानी राहत असल्या कारणाने बरंचसं त्यांच्या आणि त्यांचा स्वतःचा स्वभाव आधी मृदू होता, सगळ्यात मिळून मिसळून होता. त्यामुळे त्यांचं यशस्वी कौटुंबिक जीवन झालेलं आपल्याला दिसतं. 2008 मध्ये त्यांच्या 81व्या वर्षी त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं. आपल्याला एक गाणं त्यांचं माहिती आहे, नंदा घरी नंदनवन फुलले, या गाण्यावर त्यांना नेहमी चिडवायचे की यांचा जसा त्यांच्या घरात प्रवेश झालाय सुमन गायचा, तसं नंदा घरी काय झालंय, नंदनवन फुललं. आणि हे खरं तर असंच झालेलं आहे की त्यांनी खूप प्रपंच अगदी यशस्वी करून दाखवलेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता सुमनताईंची काही मराठी गाणी आपण बघूया आणि मग हिंदी बघूया आणि मग आपण ते ऐकूया. तर सुमनताईंची मराठी गाणी खूप म्हणजे लिस्ट आहे, तुम्हाला हवी असली तर मी सांगते, जाता थोडी सांगेन पाहतं. तर ही त्यांच्या आवाजाने भावगीत आणि भक्तिगीतांना एक वेगळी उंची निर्माण करून दिली, म्हणजे वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं गाणं मराठी भावगीताला एकूणच संपूर्ण. आणि बाबूजी श्रीनिवास खळे
पंडित नवरंग नागपूरकर आणि यशवंत देव यांच्यासह त्यांनी अनेक वेळा काम केलेले आहेत. त्यातले यशवंत देव यांच्या त्या शिष्या होत्या. शुक्राची चांदणी हा पहिला चित्रपट त्यांचा प्लेबॅक सिंगर म्हणून पार्श्वगायन मराठी मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये पार्श्वगायन केलेलं आहे. तुम्ही बाहेर जाता का फोन तर बंद. जगदीश हरे जी आरती आहे ती श्यामा चित्तार आणि सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेली आहे त्या चित्रपटामध्ये. तर असं ते आहे. मराठी भावगीतं भक्तिगीतांच्या मध्ये जास्ती त्यांचा सहभाग कोणाबरोबर होता तर तो अशोक पत्की आणि अशोकजी परांजपे यांच्याबरोबरही त्यांनी खूप गाणी तयार केलेली आहेत. आणि तसंच वसंत प्रभू, सुधीर फडके, यशवंत देव, आता मगाशी सांगितलं, गोविंद पोळे यांनीही सुमनताईंच्या आवाजाला खूप दाद दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गाणी, मराठी गाणी म्हणून घेतलेली आहेत. आणि त्यांनी सुद्धा मराठी कुटुंब मुळात मराठी होतं, त्यांनी बंगाली सुद्धा खूप गाणी म्हटलेली आहेत. म्हणजे बाकीची तर म्हटले तर तुम्हाला आसामी, भोजपुरी, गुजराती, उर्दू, कन्नड, मैथिली, उडिया, पंजाबी अशा भाषेत सगळ्या बऱ्याच भाषेतून, हिंदी तर आहेत, मराठी तर आहेत, या भाषेतून गाणी म्हणली. त्यांची संख्या 3,500च्या वर आहे. मध्ये 1953 मध्ये त्यांनी पहिलं मंगू नावाचा चित्रपट आहे त्यांचा 1953 आणि नंतर लगेच 54 मध्ये सुद्धा दरवाजा या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. ते काय मला नाही लक्षात येत आहे, मी ते बघितलं कुठे, सापडलं पण नाही मला. कोई पुकारे धीरे से ओपी नय्यरनी त्यांना संगीत दिलं होतं असा उल्लेख आलेला आहे. म्हणून मी ते बघितलं पण मला काय ते मिळालं नाही. की म्हटलं पहिलं म्हणजे काय आहे, आधीच त्यांचा कोळा सूर आणि त्यावेळी 53 साली आणखीन जरा कोळा आणि तरल असणार केले, तो कसा असेल आवाज, अशी एक उत्सुकता होती. तर लता दिदींचं मगाशी म्हणलं त्यांच्या आवाजाशी खूप साम्य मिळता जुळता असल्या कारणानं जरी असला तरी त्यांच्या आवाजात एक वेगळे पण तुम्हाला लक्षात येते का बघा. एकदम कळत नाही पण नीट ऐकलं तर लक्षात येतं की हा सुमन कल्याणपूरचा आवाज आहे. कारण एक प्रकारची सोज्वळता आवाजातली, मुलायमता किंवा गोडवा असतो की नाही, मार्दव ज्याला आपण म्हणतो, गोडवा आणि मार्दव. तर जसं की आता कसं सांगायचं मला, मृदू आणि असं लढीवाळ किंवा एखाद्या बाळाला जसं आपण हे करतो की नाही, लाड करतो की नाही, तसं त्यांच्या आवाजामध्ये तरलता, लढीवाळता अशी होती. तर मिस्किनता पण होतीच होती. तर एक ते गाणं आहे, लक्षात आहे का तुमच्या बघा, हाय रे सावन बीता जाए, त्याच्यामध्ये ते हाय रे म्हटलंय ना, हाय रे इथं पण चालेल, सावन बीता जाए, याच्यामध्ये इतकं लाडी, हळुवार, मिस्किन आणि तरल आणि तरी पण स्पष्ट असं उगीच जीभ अशी गुळगुळ नाही केली तरी स्पष्ट आवाज होता, पण तरी लढीवाळ होता असा सूर त्यांनी काढला. आणि त्यांच्या अर्थातच जसा गाण्याचा भाव असेल तसं सूर आणि त्या सुराला तसा न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे त्यांचं गाणं हे अष्टपैलू आणि वैविध्यपूर्ण असं त्यांचं गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. ना तुम हमें जानो किंवा आजकल तेरे मेरे प्यार की तू म्हणणार होतीस ना, कोण म्हणणार आहे का? किंवा मेरा प्यार भी तू है, इतना इतना है तुमसे प्यार मुझे, सूरज मधलं. किंवा ठहरिए होश में आलू तो चले जाइए ना, पुढं काय तिथंच तर सगळी गोडी आहे. तर ते सगळं गाणं एका बाजूला आणि हे उहू एका बाजूला, इतकं सुंदर ते म्हटलंय. मला वाटतं नंदा आहे का. तर तुझे प्यार करते रहेंगे के दिल बन के दिल में धड़कते रहेंगे, किंवा नाना करते ते काय, किंवा तुमसे ओ हसीना मोहब्बत न मैं न करनी थी मगर मेरे दिल ने मुझे धोखा दे, शम्मी कपूर आणि ते वगैरे वगैरे. अजमुना आयेचा उल्लेख केलेलाच आहे. बघूया आपल्याला वेळ मिळाला तर ऐकूया, ते आणले मी गाणं. त्याच्यानंतर तुझे देखा तुझे चाहा, आता किती काही सिलेक्टेड त्यातल्या त्यात पॉप्युलर आणले ते किती 3,000च्या वरती गाणी बंगाली, हिंदी आहेत, आपण सगळी तर नाहीच करू शकत. ना जाने कैसे ते माहितीये का,
पल में बदल जाते हैं ये दुनिया के बदलते रिश्ते. हे इतकं सुंदर गाणं आहे, पण त्या मनाने पॉप्युलर का नाही झालं माहित नाही. हे बाकीचं नाना करते जसं झालं तसं हे नाही. काही काही गाणी म्हणजे मुळात चांगली असून सुद्धा काय आपलं ते पाणी में जले गोरा बदल ते असं उडत्या उडत्या चालीचं यायचं. सौदागर अमिताभ बच्चन बरोबर पद्मिनी आहे, त्याला प्लेबॅक दिलेलं आहे. जुही की कली मेरी लाडली, त्याच्यात तर इतकं लाडली की जिसमें होती है पूजा ये प्रीतम का घर है असं ते. आणि ते हे सुमन कल्याणपूरचं गाणं. आणि ती एक मंदिर मधली सगळीच गाणी छान आहेत तुझे. तर अशी ही हिंदी गाणी काही आहेत. काल पिंगा वाऱ्या माझ्या बरसात माहेरी जा माहितीये काय मी सांगायची तर गरज नाही. तुम्हीच कळत नकळत सारे घडले नकळत सारे घडले कसं घेतलंय वाटतं ते असं. पहिलीच भेट ते एक डुएट आहे मंगेश पाडगावकरांचं श्रीनिवास खळ्यांचं संगीत वादन. आणि त्याच्यामध्ये जादू कशी ते जे हे ना या दोन लोचनाची असं इतके हलकावे घेतलेले आहेत हिंदोळे हलकावे असं. अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांचं डुएट सुद्धा तिची खूपच गोड अशी आहे मराठीतली. पत्र तुझे ते येता अवचित, त्याच्यानंतर मी चंचल होऊन आले माझी न मी राहिले, लिंबोळवणं लिंबोणीच्या झाडामागे खरंच बाळ झोपत होते आपण सगळ्यांनी एकही असं कोणी नसेल त्यांनी हे गाणं म्हटलेलं नाही. हा की लगेच चंद्र इकडे उगवला की इकडे बाळ झोपत. लिंबोणीचं झाड आलं की जर पेंगायला सोडत नाही तर अजिबात झोपत नव्हतं. आता लिंबोणीचं अरे संसार संसार बहिणाबाईचं. त्याच्यानंतर आकाश पांघरुनी जग शांत झोपले, त्याच्यानंतर असावे घरटे आपले छान हले हा नंदा घरी पाया, त्याच्यानंतर जगी जास कोणी नाही केशवा माधवा. नाविकारे पण आहे ना, नाविकारे वार खूप सुंदर गाणं आहे. पाखरा जा दूरदेशी पिवळी पिवळी हळद लागली नाविकारे, रात्र आहे पौर्णिमेची प्रिया विण उदास, नंतर तुला ते आठवेल का सारे वाट इथे स्वप्नात ती संपली जणू. अरे वा. नाविकारे लाजवी मला हे खाली बरोबर जाऊ दे. मी क्रोनॉलॉजी वगैरे असं काही केलेलं नाही. 1997 मध्ये आशीर्वाद तर्फे नवरत्न पुरस्कार त्यांना मिळाला. 70 मध्ये सूर शिंगारचा तानसेन पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मानिनी 1997 मध्ये मानिनी चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर 2022 मध्ये पी सावळाराम जीवन गौरव पुरस्कार मिळाला लाईफ टाईम अचिव्हमेंट म्हणून. त्याच्यानंतर 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर 23 मध्ये केंद्र शासनाचा सगळ्यात मानाचा पद्मभूषण हा असं पुरस्कार. आता हे मुख्य पुरस्कार आहेत. असंख्य बाकीचे असं कितीतरी पुरस्कार आहेत.